Good morning everyone. In our previous video we started the second part of speech pronoun. You know what is meant by pronoun. What is meant by pronoun? Pronoun is a word which is used instead of noun to avoid the repetition of noun. Pronounचा अर्थ काय होतो? जर आपण जी नाउन पार्ट ऑफ स्पीच पाहिली होती, मला असं वाटतं ती तुम्हाला व्यवस्थित कळली असेल सगळी, तर त्या नाउनच्या ऐवजी त्याचं सतत रिपिटेशन टाळण्यासाठी, पुन्हा पुन्हा नाऊन येत असेल त्याचं रिपिटेशन टाळण्यासाठी जो वर्ड आपण यूज करतो त्या नाऊनच्या ठिकाणी त्याला काय म्हणतात? प्रोनाउन. ओके, I have told you that there are 7 different kinds of pronouns. First one is personal pronoun, second one interrogative pronoun, third is relative pronoun, fourth is demonstrative pronoun, fifth is reflexive and emphatic pronoun, and then sixth is the indefinite pronoun, and seventh is distributive pronoun. तर त्याच्यातला काल आपण कोणता एक प्रकार पाहिला होता तर पर्सनल प्रोनाउन. पर्सनल प्रोनाउन पाहताना सगळ्यात पहिले मी तुम्हाला पर्सन्सबद्दल समजावून सांगितलं होतं. देर आर द 3 persons इन इंग्लिश ग्रामर, द फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन. नाउ व्हॉट इज फर्स्ट पर्सन? फर्स्ट पर्सन मीन्स स्पीकर, वन हू स्पीक्स इज अ फर्स्ट पर्सन. सेकंड पर्सन मीन्स वन हू लिसन, म्हणजे जो लिसन ऐकणारा जो असतो तो काय असतो? सेकंड पर्सन. अँड थर्ड पर्सन व्हॉट आर व्हूम स्पोकन अबाउट, म्हणजे काय ज्याच्याविषयी, ज्या कशाविषयी किंवा कोणाविषयी आपण बोलतो त्याला काय म्हणतात? थर्ड पर्सन. ओके, काल आपण तो टेबल पण पाहिला होता पर्सनल प्रोनाउन्सचा, फॉर्म्स ऑफ द पर्सनल प्रोनाउन और केसेस ऑफ पर्सनल प्रोनाउन्स. आय थिंक दॅट we write the 3 cases of personal pronouns: the nominative case, second one is the objective or accusative case, and third one is possessive case. And according to persons, I have written the pronouns in this table. Okay, and I have told you to learn this table very well. त्या टेबलला तुम्हाला व्यवस्थित लर्न करायचं आहे. आता फर्स्ट पर्सनमधले फर्स्ट पर्सन नॉमिनेटिव्ह केसमधलं सिंग्युलर प्रोनाउन कोणतं होतं? आय, अँड प्लुरल प्रोनाउन इज वी. Then objective case of I is me, while the we is us. The possessive case of I is my or mine, and we is our and ours. Okay. Then second person. The second person मध्ये एकच प्रोनाउन येतं you, सिंग्युलर आणि प्लुरल दोघांसाठी पण एकच प्रोनाउन असतं you. The objective or accusative case of you is you. Then the possessive case of you is your or yours. Okay. Then the third person. There are the 4 pronouns in this third person: he, she, it, and they. The he, in the nominative case, there are 4 pronouns: he, she, it, and they. The he, it is used for a masculine gender and it is a singular pronoun. Then she is used for a feminine gender, it is a singular pronoun. It is used for a neuter gender, and they is a plural pronoun. Okay. The objective case or accusative case of he is him, and its possessive case is his, while the objective case of she is her, and its possessive case is her or hers. Then it is objective case is it, and its possessive case is its, while the objective case of they is them, and possessive case of they is their or theirs. ओके, अशा टाईपचा तो टेबल होता आणि मी तुम्हाला सांगितलं तो हा पाठ करायचा तुमच्यासाठी तो खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही केला असेल, नसेल केला तर वाचा आणि पुन्हा पुन्हा वाचायचं. आता प्रोनाऊन सुरू झालं म्हणून नाऊनचं सोडून द्यायचं असं नाही, नाऊनपासून पुन्हा वाचत यायचं आहे आपल्याला. एक्झाम्पल्स नाही वाचले तरी चालतील, पण जे महत्त्वाचे त्याचे पॉईंट्स असतात ते तुम्हाला त्याच्यातले वाचायचे असतात. ठीक आहे. नाव टुडे आय एम गोइंग टू टीच यू द अनादर काइंड्स ऑफ प्रोनाउन्स. द फर्स्ट वन इज अ इंटरागेटिव्ह प्रोनाउन. तर व्हॉट इज मीन बाय इंटरागेटिव्ह? इंटरागेटिव्ह मीन्स काय? आता इंटरागेटिव्ह माहिती आहे तुम्हाला, इंटरागेटिव्ह इज रिलेटेड विथ अ क्वेश्चन. ओके, मग इंटरागेटिव्ह प्रोनाउन मीन्स व्हॉट? इथे लिहिलं आहे मी, पहा. इंटरागेटिव्ह प्रोनाउन मीन्स द प्रोनाउन्स विच आर यूज फॉर आस्किंग क्वेश्चन्स. ज्या प्रोनाउन्सचा यूज क्वेश्चन्स विचारण्यासाठी केला जातो त्याला काय म्हणतात? इंटरागेटिव्ह प्रोनाउन. आपल्या मराठी भाषेमध्ये आपण त्याला म्हणतो प्रश्नार्थक सर्वनामे. बघ आता इंट्रागेटिव्ह, तुम्हाला इंट्रागेटिव्ह सेंटेन्स म्हणजे माहिती आहे. इंट्रागेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय असतो? क्वेश्चन. मग इंट्रागेटिव्ह प्रोनाउन मीन्स काय असेल? द प्रोनाउन्स विच आर यूज फॉर आस्किंग क्वेश्चन्स, पर्टिक्युलरली WH क्वेश्चन्स. ज्या प्रोनाउन्सचा यूज WH क्वेश्चन्स तयार करण्यासाठी किंवा WH क्वेश्चन विचारण्यासाठी आपण करतो त्याला काय म्हणतात? इंट्रागेटिव्ह प्रोनाउन असं म्हणतात. आता इंट्रागेटिव्ह प्रोनाउन्स वेगवेगळे आहे, भरपूर आहे. आपल्याला पुढे जेव्हा आपण
काय करणार, कन्स्ट्रक्शन शिकणार आहे इंट्रागेटिव्ह सेंटेन्सेसची, तेव्हा तुम्हाला हे खूप इम्पॉर्टंट आहे इंट्रागेटिव्ह प्रणाम. तेव्हा तुम्हाला डिटेल मी त्याचा यूज वगैरे सगळा लिहून देईल. आता फक्त आपल्याला इथे त्याचं इंट्रोडक्शन पाहायचं आहे की इंट्रागेटिव्ह प्रणाऊन कोणते कोणते आहे. मग कोणते कोणते इंट्रागेटिव्ह प्रणाऊन्स? व्हॉट, व्हाय, व्हेअर, which, who, whom, whose, when, how, how many, how much, how long, how far. हे सगळे काय आहे, इंट्रागेटिव्ह प्रणाऊन्स. कारण आणि तुमच्या लक्षात आलं असेल की हे प्रणाऊन जनरली डब्ल्यू किंवा एचनी काय झालं आहे, हे सुरू झालं आहे. आलं लक्षात. मग आता हे जे इंट्रागेटिव्ह प्रणाऊन्स आहे सगळे, यानी आपण जो WH क्वेश्चन तयार करत असतो तो काय होतो, स्टार्ट होतो. तर WH क्वेश्चन तयार करताना ह्या प्रोनाउन्सचा यूज केला जातो. आता हे सगळे प्रोनाउन्स व्यवस्थित काय ठेवायचे, आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. कारण पुढे याच्यापासून आपल्याला ते WH क्वेश्चन्स फ्रेम करायचे आहे. तो एक स्पेशल टॉपिक राहील पुढे तुमचा, आणि तो खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. कारण जेव्हा आपण कन्व्हर्सेशन वगैरे लिहितो त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला क्वेश्चन फ्रेमिंग आलं पाहिजे. मग पुन्हा एकदा पाहू आपण की इंट्रागेटिव्ह प्रोनाउन्सचा अर्थ काय होतो. द प्रोनाउन्स विच आर यूज फॉर आस्किंग क्वेश्चन्स अँड ऑल दीज प्रोनाउन्स विच आय हॅव रिटन हिअर, दीज आर यूज्ड फॉर आस्किंग क्वेश्चन. Okay, which are they? The what, why, where, which, who, whom, whose, when, how many, how much, how long and how far. Okay, आता काही एक्झाम्पल्स पाहू आपण त्याचे. पहा, what are you doing? Where are you going? Which one do you like? When will you come? How many persons आर देअर. आता बघा इथे मी सगळे हे क्वेश्चन्स लिहिले. याच्या प्रत्येकाची स्टार्टिंग कशाने झाली, इथे व्हॉट आर यू डुईंग म्हणजे व्हॉटनी, वेअर आर यू गोईंग कशाने झाली, वेअरनी, विच वन डू यू लाईक कशाने झाली, विचनी, व्हेन विल यू कम व्हॅननी, हाऊ मेनी पर्सन्स आर देअर हाऊ मेनी झाली. हे सगळे क्वेश्चन्स तयार करताना ॲट द स्टार्ट ऑफ दिस क्वेश्चन वी यूज दिस इंट्रागेटिव्ह प्रोनाउन्स. आलं का लक्षात. मग हे इंट्रागेटिव्ह प्रोनाउन्स मला असं तुम्हाला लक्षात आलं असेल. सपोज तुम्हाला एखाद्या वेळी एखादा सेंटेन्स दिला आहे पेपरमध्ये, अशा टाईपचं क्वेश्चन दिला आहे एक सेंटेन्स म्हणून, आणि तुम्हाला विचारलं की आयडेंटिफाय द प्रोनाउन इन धिस सेंटेन्स, तर आपल्याला ह्याला अंडरलाईन करून तिथे प्रोनाउन म्हणून लिहावं लागेल. आता हे यू सुद्धा प्रोनाउन होणार आहे आणि हे सुद्धा काय होणार, प्रोनाउन होणार. दोन्हीही प्रोनाउन होणार, कारण हे इंट्रागेटिव्ह प्रोनाउन होणार आणि हे पर्सनल प्रोनाउन होणार. नुसतं यू हे प्रोनाउन लिहून आपल्याला चालेल का, नाही. तर आपल्याला व्हॉट हे सुद्धा प्रोनाउन लिहावं लागेल, कारण हे सुद्धा काय आहे, प्रोनाउनचाच प्रकार आहे. याला आपण इंट्रागेटिव्ह प्रोनाउन म्हणून, आणि हे यू. आपल्याला काय वाटतं फक्त आय, यू, ही, शी, इट, दे हेच प्रोनाउन्स आहे का, नाही. त्याच्याशिवाय बरेचसे काही अजून प्रोनाउन्स आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. जसं आता आपण त्यातला पाहिला इंट्रागेटिव्ह प्रोनाउन. ओके, आता नेक्स्ट टाईप आपल्याला पाहायचं आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. कोणता आहे पुढचा, रिलेटिव्ह प्रोनाउन. आता पाहू आपण रिलेटिव्ह प्रोनाउन. आता रिलेटिव्ह प्रोनाउनचं जे नाव आहे त्या नावामध्येच त्याचा अर्थ कळतो आपल्याला. रिलेटिव्हचा अर्थ काय होतो, जो आपला, तुम्हाला माहिती आहे आपला रिलेटिव्ह हा वर्ड कोणासाठी वापरतो, आपल्या नातेवाईकांसाठी, म्हणजे आपला त्याच्याशी काय आहे, संबंध आहे, त्याच्यासाठी आपण काय म्हणतो, रिलेटिव्ह हा वर्ड वापरतो. मग रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय, तर इथे पण दोन जे वेगवेगळे क्लॉजेस असतात त्यांचं एकमेकांसोबत रिलेशन शो करणारं जे प्रोनाउन असतं त्याला काय म्हणतो आपण, रिलेटिव्ह प्रोनाउन. पाहिजे काय म्हटलं त्यांनी, द प्रोनाउन विच रिलेट्स टू द नाउन बिफोर इट अँड ॲक्ट्स लाईक अ कंजंक्शन इज कॉल्ड ॲज अ रिलेटिव्ह प्रोनाउन. काय म्हटलंय, द प्रोनाउन विच रिलेट्स टू द नाउन बिफोर इट, म्हणजे असं प्रोनाउन जे
त्याच्या आधीचं जे नाऊन असतं त्याला काय झालेलं असतं, ते रिलेट झालेलं असतं, त्याला काय म्हणतात, रिलेटिव्ह प्रोनाऊन. आणि ते कोणासारखं ॲक्ट करतं, कंजंक्शनसारखं ॲक्ट करतं, विच ॲक्ट्स लाईक अ कंजंक्शन. म्हणजे कंजंक्शन कशाचं काम करतं, दोन वेगवेगळ्या क्लॉजेसला किंवा दोन वेगवेगळ्या सेंटेन्सला जोडण्याचं काम करतं कंजंक्शन. तसंच हे रिलेटिव्ह प्रोनाऊनही कंजंक्शनसारखं काम करतो. आणि हे काय करतं तर विच रिलेट्स टू द नाऊन बिफोर इट. हे जे प्रोनाऊन आहे त्याच्या आधी येणारं जे नाऊन आहे त्याच्याशी ते काय असतं, रिलेटेड असतं. काय असतं, त्याच्याशी रिलेटेड असतं. त्याच्याविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्यासाठी म्हणा किंवा त्याच्या जे आधीचं नाऊन आहे त्याच्याशी रिलेशन या नाऊन प्रोनाऊनचं असतं. आणि पुढे जे मग आपण क्लॉज किंवा सेंटेन्स ॲड केलेलं असतं तर ते त्याचा एकमेकांशी काय दाखवतं, रिलेशन दाखवतं. म्हणून त्याला काय म्हटलं आहे, कंजंक्शनसुद्धा, कंजंक्शनसारखं ते ॲक्ट करतं, कंजंक्शनसारखं ते वापरल्या जातं असं सुद्धा म्हटलेलं आहे. ओके. आता इथे पहा, इथे काय लिहिलं आहे, दीज आर यूज टू जॉईन द सेंटेन्सेस. काय म्हटलं, कशासाठी यूज केला जातो ते, दीज आर यूज टू जॉईन द सेंटेन्सेस. आताच मी तुम्हाला सांगितलं की सेंटेन्सेस किंवा क्लॉजेस ज्याला म्हणू आपण, ते जॉईन करण्यासाठी ते यूज केलं जातं. दे आर ऑल्सो इंट्रोड्यूस नाऊन क्लॉजेस अँड रिलेटिव्ह क्लॉजेस. कशासाठी त्याचा उपयोग होतो तर नाऊन क्लॉजेस आणि रिलेटिव्ह क्लॉजेस जे असतात, ॲडजेक्टिव्ह क्लॉजेस, ॲडव्हर्ब क्लॉजेस, नाऊन क्लॉजेस, तर त्यांना इंट्रोड्यूस करताना म्हणजे त्याची जी स्टार्ट असते, त्याची जी सुरुवात असते, नाऊन क्लॉजची जी सुरुवात असेल ती कशापासून झालेली असेल, त्या रिलेटिव्ह प्रोनाऊनपासून. ॲडजेक्टिव्ह क्लॉजची जी सुरुवात असेल ती कशापासून झाली असेल, त्या रिलेटिव्ह प्रोनाऊन. आपण क्लॉजेस हा टॉपिक जेव्हा घेऊ तेव्हा पुन्हा हे रिलेटिव्ह प्रोनाऊन येणार. म्हणून आता हे बेसिक आहे त्याचं. आता कमीत कमी आपल्या कानावरून हा शब्द गेला रिलेटिव्ह प्रोनाऊन तरी पुष्कळ आहे की रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय, नेमके कोणते असतात हे जरी आपल्याला माहिती असतं तरी खूप आहे. मग आता इथे कोणते रिलेटिव्ह प्रोनाऊन्स आहेत त्याचे इथे एक्झाम्पल्स दिले आहे. पहा, व्हूम, व्हूज, विच, व्हॉट, व्हेअर, दॅट, ॲज, हे काही रिलेटिव्ह प्रोनाऊन इथे मी लिहिले आहे. अजून व्हॉटेवर, विचेवर, व्हुएवर वगैरे वगैरे पण असतात, तर काही इथे मी लिहिलेले आहे. आता तुम्हाला एक थोडंसं कन्फ्युजन याच्यामध्ये येतं की इकडे जे इंट्रागेटिव्ह प्रोनाऊन्स आहे आणि हे जवळपास आपल्याला सारखे दिसतात. वर्ड्स सेम आहे पण त्याचं फंक्शन काय आहे वेगळं आहे. आलं का लक्षात. आता जेव्हा मी इथे एक्झाम्पल लिहिल तेव्हा तुमच्या ते फंक्शन लक्षात येईल. पहा इथे काय होईल, द चेअर whose leg is broken is mine. काय म्हणतात, द चेअर whose leg broken is mine. ओके. किंवा who has a is mine. आणि सेकंड पाहू आपण याचं एक्झाम्पल अजून. आता इथे जे रिलेटिव्ह प्रोनाउन यूज केलं आहे हे कोणतं यूज केलं आहे, whose यूज केलेलं आहे. नंतर सेकंड एक्झाम्पल लिहिते मी आता, धिस इज अ साडी which I bought today. This is a saree which I bought today. आता इथे पहा काय लिहिलं आहे मी ह्या दोन एक्झाम्पलमध्ये, द चेअर हुज लेग इज ब्रोकन इज माइन. तर हुज लेग इज ब्रोकन म्हटलं इथे कोणता रिलेटिव्ह प्रोनाऊन, हुज आहे, बरोबर आहे. मग आता हे चेअर नाऊन आहे, तर हे जे रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे हे यूज करून या चेअरविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन या क्लॉजमध्ये पुढे दिलेली आहे. म्हणजेच या चेअरचं रिलेशन इथे कुठेतरी या उरलेल्या सेंटेन्ससोबत आहे आणि ते इंडिकेट कोण करत आहे, हा व्हूज करतो आहे. आलं का लक्षात. म्हणून मग आता हे जे रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे तर हे बरोबर ह्याचं या नाऊनचं काय करतं, रिलेशन शो करतं. ठीक आहे. सेकंड सेंटेन्स पहा, धिस इज अ साडी विच आय बॉट टुडे. इथे पण धिस इज अ साडी म्हणजे हे काय झालं, नाऊन झालं इथे. विच आय बॉट टुडे त्याची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला या पुढच्या क्लॉजमध्ये मिळते. म्हणजे या साडीविषयीच पुढे अजून लिहिलेलं आहे. मग म्हणून याचं रिलेशन या क्लॉजसोबत कोणतं प्रोनाऊन इंडिकेट करतं आपल्याला, विच हे प्रोनाऊन इंडिकेट करतं. ठीक आहे. आता आपल्याला या दोघांमधला फरक पाहायचा होता, इंट्रागेटिव्ह प्रोनाऊन आणि रिलेटिव्ह प्रोनाऊन. मी तुम्हाला काय म्हटलं, वर्ड्स तुम्हाला काय दिसतात आहे, सारखे दिसतात, पण मग ओळखायचं कसं, रिलेटिव्ह आहे की इंट्रागेटिव्ह आहे. सोपं आहे अगदी. इथे आता हे विचचं सेंटेन्स आहे पहा, विच वन डू यू लाईक. आणि इथे पण याही सेंटेन्समध्ये काय यूज केलेलं आहे, विच यूज केला. इथे विच यूज करताना आपण क्वेश्चन फ्रेम केलेला आहे.
इथे तुम्हाला क्वेश्चन मार्क दिसतोय की नाही. इथे आपण क्वेश्चन फ्रेम केला. क्वेश्चन तयार करण्यासाठी आपण ॲट द स्टार्ट ऑफ धिस क्वेश्चन आय राईट हिअर विच. ओके, म्हणजे इथे आपण क्वेश्चन तयार केला विच हे प्रोनाउन वापरून, म्हणून ते इंट्रागेटिव्ह प्रोनाउन आहे. क्वेश्चन तयार झाला म्हणून इंट्रागेटिव्ह प्रोनाउन आहे. आणि इथे आपण या नाऊनचं रिलेशन शो करतोय विच हे प्रोनाउन यूज करून, बरोबर आहे की नाही. म्हणून हे काय झालं मग रिलेटिव्ह प्रोनाउन. ठीक आहे, क्वेश्चन मार्क दिसला की समजून घ्यायचं ते इंट्रागेटिव्ह प्रोनाउन आहे. आणि ते मध्ये आलेलं असेल ते किंवा स्टार्टिंगला आलं तरी पण ते जर रिलेशन शो करत असेल त्या नाऊनचं तर तिथे काय होईल ते रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. इज दॅट क्लिअर. तर काय पाहिलं आपण आता मग इंट्रागेटिव्ह प्रोनाउन पाहिलं आणि रिलेटिव्ह प्रोनाउन पाहिले. हे दोन प्रोनाउन पाहिले, त्यांच्यातला फरकही आपण पाहिलेला आहे. आणि हे दोन्ही प्रोनाउन पुढे आपल्याला जे ग्रॅमॅटिकल कन्स्ट्रक्शन आपण शिकणार आहे तिथे दोघांचाही तुम्हाला उपयोग होणार आहे. त्याच्यामुळे नीट वाचायचे, त्याचे कन्सेप्ट जे नीट समजावून घ्यायची आहे आणि इंट्रागेटिव्ह प्रोनाउन पाठ करून ठेवायचे आहे. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मग आता आपल्याला पुढचे प्रोनाउन्सचे टाईप्स पाहायचे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हे प्रकार पाहणार आहे.